समाजाच्या आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी आहे. तुम्ही ओबीसी नेते म्हणून कसं बघता याकडे? नाही, हे बघा की ही जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याच्या सुरुवातीपासून असं आहे की माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं, जे हायकोर्टाने 12 आणि 13% केलं होतं. तेव्हा ओबीसी समाजाने कुठेही विरोध केलेला नव्हता आणि आजही जर ते आरक्षण मराठा समाजाला मिळत असेल तर ओबीसी समाजाचा विरोध नाही. कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि नव्याने जी मागणी आलेली आहे की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मराठा समाजाला प्रत्येकाला देण्यात यावे, ते सुद्धा देण्यात येऊ नये. काल तुमच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते किरण पांडे होते. सर्व पक्षीय नेते ओबीसी येणार अशी माहिती आहे. कन्फर्म आहे हे? नक्कीच येणार सर्व पक्षाचे ओबीसी, कारण ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायचं आहे. कारण की तुम्ही इशारा दिलेला सरकारला, आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही मुंबईत येऊ आणि आंदोलन करू. तीव्र करोडोच्या संख्येत राहतील, लाखोच्या नाही. मी आपल्याला सांगितलं की 12 कोटीच्या या लोकसंख्येमध्ये 60% आम्ही आहो, म्हणजे 7 कोटीच्या वर आहो. त्याच्या 70% जरी पकडले तर 5 कोटीपेक्षा जास्त होतात. 4-5 कोटी मराठी ओबीसी जमवणं आज आमच्याकरता काही मोठी गोष्ट नाही.